कारगिल योद्धा उतरणार विधानसभेच्या रिंगणात। सीमेवर केली देशसेवा, आता देशांतर्गत करणार समाजसेवा। प्रवीण आनंदसिंग ठोके मालेगाव बाह्यमधून उमेदवारी करणार। विविध मेडल प्राप्त सच्चा सैनिक जनसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार। प्रवीण ठोके मालेगाव तालुक्यातील माजी सैनिक आहेत। कारगिल योद्धा उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। शौर्य आणि देशभक्तीची ज्वाला पुन्हा एकदा पेटणार। माजी कारगिल युद्धवीर प्रवीण ठोके यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। प्रवीण ठोके यांनी 1999च्या कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवला होता। त्यांच्या शौर्यासाठी त्यांना सैन्याने अनेक मेडल देऊन सन्मानित केले आहे। प्रवीण ठोके यांनी भारतीय सैन्यातून निवृत्ती घेतली आणि सामाजिक कार्यात सक्रिय झाले। त्यांनी अनेक वर्ष ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी काम केले आहे। आता ते राजकारणात प्रवेश करून समाजासाठी अधिक चांगले काम करू इच्छितात। मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत, जसे की बेरोजगारी, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव। प्रवीण ठोके यांनी या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आणि मतदारांचे जीवनमान सुधारण्याचे वचन दिले आहे। प्रवीण ठोके यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रस्थापितांना तीव्र टक्कर मिळण्याची शक्यता आहे। अनेक लोकांनी प्रवीण ठोके यांना समर्थन दिले आहे आणि ते निवडणूक जिंकतील अशी आशा व्यक्त केली आहे। प्रवीण ठोके यांच्या उमेदवारीमुळे काय बदल घडून येतील हे पाहणे बाकी आहे, पण एका गोष्टीची खात्री आहे, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही निश्चितच एक रोमांचकारी निवडणूक असेल। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। बरं सर, आपली माहिती द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रवीण आनंदा ठोके। माझं मूळ गाव हे साकोरी, तालुका मालेगाव येथे आहे। मी भारतीय सेनेत 22 वर्ष सेवा दिलेली आहे। त्या सेवेदरम्यान मी विविध ठिकाणी काम केले। त्याचाच एक भाग म्हणून कारगिल युद्धात माझा सक्रिय सहभाग होता। त्यानंतर आफ्रिका कंट्रीत मी 1 वर्ष सेवा दिली आहे आणि 22 वर्ष देशसेवा केल्यानंतर मी 2019ला रिटायरमेंट झालो आणि ज्या दिवशी रिटायरमेंट झालो त्या दिवसापासून मी सामाजिक कार्यात सक्रिय झालो आहे। त्या सामाजिक कार्यात ज्या विविध शाळा, कॉलेजेस, अकॅडमी आहेत त्याच्यात मी निशुल्क गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो। तसेच गोरगरीब जनता आहे त्यांच्यात विविध प्रश्न असतात, जसं विधवा स्त्रिया आहेत त्यांना पगार चालू करून देणे, राशन कार्डासंबंधित मदत करणे, असे बरेचसे उपक्रम आपण राबवत असतो। मी कुठल्याही राजकारणात सहभागी नव्हतो, परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे मित्रपरिवार, नातेसंबंधी व ज्यांच्यासाठी मी आजपर्यंत काम केलं, खास करून मालेगाव तालुक्यात आणि मालेगाव बाह्य मतदारसंघात, तर त्यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की सर, आपण यावेळेस मालेगाव बाह्य मतदारसंघात लोकसभेची, विधानसभेची आपण तयारी करावी आणि निश्चितच आपल्याला त्याच्यात चांगले परिणाम मिळतील। आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत आणि म्हणून मी त्यांच्या शब्दाला आणि मला पण कुठेतरी असं वाटतं की जोपर्यंत आपण कुठेतरी राजनीतिक आपला पाया भक्कम करत नाही तोपर्यंत सर्वसाधारण जनता, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत आपण राजनीतिमध्ये सक्रिय होत नाही। म्हणून मी निर्णय घेतलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून एक ध्येय साधलं आहे की मालेगाव बाह्य विधानसभा लढवायची आणि त्याच्यात चांगला परिणाम आल्यावर आपण ज्याप्रमाणे मी 22 वर्ष देशाची सेवा केली आहे त्याचप्रमाणे आता गोरगरीब जनतेची मला सेवा करायची आहे। मी मालेगाव बाह्य मतदारसंघातील मायमाता जनता जनार्दन यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे मी 22 वर्ष देशाची सेवा केली त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जर मला साथ दिली तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मी उमेदवारी करत आहे। त्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी, आशीर्वाद द्यावे, जेणेकरून मी आजपर्यंत जे जनतेसाठी कामं करत आलो त्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने मी कामं करू अशी मी सर्व जनता जनार्दनांना विनंती करतो। एक सैनिक म्हणून माझ्याकडे सर्वांनी बघावं आणि मला साथ द्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।